केलंय आणि त्यात एक नंबरचा मानकरी ठरलाय यांचा वादळ सर्व त्यांची टीम आहे. मला आपला हार्दिक अभिनंदन सगळ्यांचं. धन्यवाद. काय सांगाल आज आगो ड्रायव्हर असतील किंवा दादा असतील, काय सांगाल आज एक नंबर झाला आपला वादळचा, काय सांगाल आता? काय होतं बैलाचा संघर्ष पण लय होता मध्ये 2-3 वेळा बायचं पहिरं भेटलं माहिती. पण आता ते 2-3 दिवस झालं सलग. काल बी 2 फेरं पाहिलाय, आज 3 फेरं करून 1 नंबर गेला. काल क्वार्टरला राहिलेली गाडी मासुरण्यात कडन होती गाडी आणि आज 3 फेरं मग होऊन 1 नंबर गेला. वादळ की कुठनं घेतलाय पुढ्यावर? आपण हा बैल संभाजीनगरवरनं घेतलाय. होय, किती दिवस झाले काय? बैल आणून 2 महिने झाले. होय, कोणाच्या नावाने बोलतो मैदानामध्ये? ही पप्पू शेट मोरे, अमरापूर, रोहित बाया गोडशे वडूच आणि आखोड आहे. आज ते विसापूरचा लक्कन जायगावात बी हीच गाडी पाहिली ती, तेव्हा बी एक केला, आज बी पाहिली, आज बी एक केला. नियोजन कधी केलेलं? नियोजन मी रात्री केलेलं. त्यांना एक फोन केला, म्हणलं खोंड घेऊन या. त्यांनी आपल्याला विचारलं बी ना डायरेक्ट. ते म्हणजे त्यांनी खोंड दिला त्यातच आपलं त्यांचं समाधान आहे. नाव करते प्रत्येक मैदानात वादळ, काय सांगा? करतोय आता काय झालंय 2-4 अड्ड नशिबच नव्हतं. बैलाचं बी नाही, आमचं बी नाही. पोरं रोज नाराज व्हायची. पण काल मनाला असं वाटलं आपल्या बैल आहे आणि आपल्या हातातनंच काहीतरी चुकतंय म्हणून मी बी आता लय म्हणजे 2-4 महिने गाडी झाली नाही कोणाची. असतं काय म्हणजे स्टार नसते ती असते बरं ते आज. पण पोरांची सगळ्या एक इच्छा होती, बास आता कोणाच्या हातात बैल ना द्यायचा, तुझी गाडी आणायची. आणि माझं म्हणजे मी मनापासून आज माझं मी नियोजन केलं, माझा मीच पावती टाकली, माझं मी सगळं केलं. बैल सकाळी पोराशी म्हणलं आज बैल पावायची. आता तुम्ही म्हटलं की 2-3 मैदानात बॅट झाला, काय संघर्ष केला? काय नाही ह्यात कसं आहे माहिती आहे का, ह्यात संयम पाहिजे. संयम नसला तर तुम्हाला हा गुलाल गावत नाही. संयम पाहिजे. घरी गेलं की पोरासनी काय बोलायचं नाही, काय नाही. आणि आमची एवढी पोरं आहेत ना, कावा म्हणजे मार बैलानं खाल्लाय म्हणून मी उद्या येत नाही. रोज गोट्या एवढीच समाधान असतं आम्हाला. मार खाऊ द्या तर त्यानं गुलाल करू द्या, काय नाही यात. आणि ही जी करायची ना, ही फक्त ह्या पोरांसाठी करायची. माझं यात काय नाही, ह्या पोरांचा बैल आहे. मी काय करत नाही बैलांचं. आम्ही समधी घरातली पोरं असल्या का मी काय करत नाही बैलाचं. मी बैलाला दूध निकाल पाजत नाही. समधी ही जी आहे ना, त्यांच्यासाठीच फक्त बैल पळतोय. निकाल तुम्ही कोणाला समर्पित करा? हे आमच्या सगळ्या टीमला. एकजूटपणा दिसला की नंदी नक्कीच राहतो. ड्रायव्हर आता भारत नाव करतोय, वादळ पण करतोय. ज्या पद्धतीने तुम्ही आता म्हणला की आता तुम्ही एवढे दिवस झाले बैलगाडी क्षेत्रामध्ये, एवढं मोठं नाव आहे, भरपूर मोठमोठ्या बैलांच्या गाड्या तुम्ही पळवल्या, इथून पुढून पळवाल, तरी देखील संघर्ष करायला लागतोय, काय सांगाल? संघर्ष ही बैलगाडी क्षेत्र आहे. आज हार आहे, उद्या जीत आहे. ह्याच्यात जेवढा संयम तेवढं तुम्हाला यश आहे. तुम्ही म्हणला रोज गुलाल पाहिजे, रोज बैल राहायला पाहिजे. बैलानं कमीत कमी 3 अड्ड मार खाल्लं पाहिजे माझ्या हिशोबाने. का तवा कळतं की आपला बैल बी काय बोलतोय, आपल्याकडे तरी काहीतरी चुकतंय. तर रोज गुलाल घ्यायचा. कोणाही तरी कोण म्हणतं असं आहे तसं आहे, काय नाही. याच्यात फक्त बैल पाहायला पाहिजे आणि संयम पाहिजे ना. आता तुम्हाला समजा ह्यात ड्रायव्हर मग कुठंतरी आपण ज्याबद्दल बघतो की आता तुमचं नियोजन जसं असतं की कधी तुम्ही असं एकदम टॉपच्या नंदीकडे कधी जात नाहीत, आतापर्यंतचा अंदाज आहे. लय जणांनी फोन म्हणजे आपल्याला कोण पायराला नाही म्हणतच नाही. आपण म्हणजे कामावलं तेवढं आपल्याला कोण नाही म्हणत नाही. फक्त आपला बैल कुठ पावतर पळतोय आणि आपण कुठचा बैल घालायचा ते आपल्या मनात पाहिजे. आपलाच बैल पळणार आणि आपण मनात नाही ना बाक्का सुरूवर पाहायचे, कशाला पाहायचे दावा. आपला बी बैल पाहायला पाहिजे त्या प्रेशरने. आता आजची ही गाडी कशी बघायला तर तुम्ही तुमचा एवढा अनुभव आहे, काय वाटतं या जोडीविषयी तुम्हाला? आज गाडीच पाहिली, 2 मैदान ही गाडीचं 1 नंबर. ही गाडी पाहिली. आणि आज कसं गावाशेजारी अड्डा आहे, तिथं 3 मैदान झालं. आपण कवा बैल आणला नव्हता आणि एक मनात आलं की भागातला शेवटचा अड्डा येऊ, गाव जवळ आहे, काहीतरी झालं पाहिजे. मग पोरांची एक इच्छा होती. काल 2 फेरा खोंड पाहालाय आणि म्हणजे माझ्याच मी स्वतःच्या मला म्हणलं आज आपला बैल ह्या अड्ड्यात पाहायचा. पावलं जाणार माझ्या कृपेनं आज आम्हाला 1 नंबर झाला. पण ड्रायव्हर कुठंतरी वादळनं तुमच्या संपूर्ण टीम असेल किंवा तुमचं मन कुठंतरी आज राखलं म्हणायला लागेल, त्याच्या पण मनात काहीतरी आलं असेल काय आता त्याला तसं ते मान खाली घालतच नाही आमची कोणाची. गावात नाही. आणि या मुलांचं बारक्या लहान पोरांचं लई पण कष्ट असं आहे. नाही की 4-5 नंबरला होता तो क्वार्टरला राहते गाडी. 2 फेरे पळाला, 2 फेरं पाहिली. 3 फेरे पळून 1 नंबर. काय कॉन्फिडन्स होता का तुम्हाला त्या? Confidence आमचा गटालाच होता. की तो एकदा गाडीला गाडी घातली ना मागे तर मागे कॉन्फिडन्स म्हणजे पोरांचा पहिल्यापासून गटाला जीव लय आहे व्हायला. 2 दिवस पळणं म्हणजे जोक नाही. कारण की बैला जे काय बैल एवढा पाहला या, उद्या जरी बैल पाहला ना तरी इतकाच पाहणार. हे बैल घातलेला आहे. काय ते खासियत म्हणजे त्याला काय कळतच नाही. आत्ता जरी सोडला ना तरी मारणार, काय करणार त्याला कळतच नाही. आणि ह्या बैलासनी कळत नाही की आपण किती पळतून किती नाही. कुठेतरी आता कसं असतं की तो रिझल्ट जो तुम्हाला मिळतो त्याच्या मागे तुमचं कष्ट आहे, तुम्ही त्याची देखभाल त्या पद्धतीची करताय. लय कष्ट म्हणून घेतले तो 3 दिवस बैलात. म्हणलं तरी पळवू शकतो कारण त्याच्या मागे भरपूर कष्ट आहे. आम्ही बैल घेतल्या बस नाही का नाही
आम्हाला तर बैलांनी नाराज केलं नाही. म्हणजे आमचं पप्पू शेट असतील समजा मेन माणूस बैल गोट्याला सगळं जे करतो ना ते ह्याच्या पैसे आहे. बैल मारत नाही सगळ्यांना बैल मारत. ह्या पोराला लय बेस्ट आहे बैलात. आर्यन मग सगळ्यात जास्त म्हणजे वादळ बरोबर किंवा वादळ आणि भारत बरोबर वेळ घालवणार कोणचा बी बैल त्याच्या पैसे द्यायचा, किती बी मार्का गोट्या किती मार्का बैल आणून बांधायचा, दुसऱ्या दिवशी पोरग एकटंच बाहेर काढणार तो बैल. कुठंतरी म्हणजे ते त्याचा जीव लावलेला असतोय कुठंतरी. जीव म्हणजे जर जरी असलं तरी ते ओळखतं. लय जीव आहे त्याला. पहिल्या मैदानात आला आणि पहिल्यांदाच मैदानात आलाय बैल घेतल्याच आज पहिल्यांदा बैलानं बी एक नंबर केलाय. तो घरीच असतो, ते घरच्या बैलासाठी असतो. एक बैल मैदानात असला तरी घरी असतो, त्यासाठी त्याला घरीच ठेवतो. आणि जाऊ म्हणजे पहिल्यांदा सकाळी म्हणला आज भैया मी येणार आहे चल म्हणलं, आणि तेव्हा आला आणि बैलानं बी आज एक नंबर करून दिला. एक नंबर करून दिला. होय. ते मोठा आनंद असतो आणि गावच्या शेजारचं मैदान म्हणजे गावचंच मैदान म्हणून चालू आपण आनंद आनंदच फक्त वेगळा या असतो. पोरांचा आनंद आहे तोच आपला आनंद, आणि ह्यो बैल माझा नसून या पोरांचा आहे. बरोबर आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुमच्या टीमला. नक्कीच तुमचं नाव आणि तुमच्या टीमचं नाव हा आपला वादळ कंटिन्यू करणं हीच तुम्हाला शुभेच्छा असेल. धन्यवाद. धन्यवाद.